ट्रायल बॅलन्स तयार करत असताना कायम एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला नेहमी कोणत्या अकाउंटच्या बेरजा येणार किंवा शिल्लक येणार? एक खर्च, दुसरं हानी, अजून संपत्ती, अजून परचेस, बरोबर ना? आणि सेल्स रिटर्न, बरोबर ना? एवढे सगळे अकाउंट्स काय होतात? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट रकान्यामध्ये आपल्याला त्यांच्या शिल्लका लिहाव्या लागतात. आणि क्रेडिट मध्ये कोणते येतात? तर सेल्स, परचेस रिटर्न, त्यानंतर कॅपिटल, त्यानंतर लायबिलिटीज आणि इन्कम्स. ठीक आहे. कॅपिटल, इन्कम्स, गेन्स, लायबिलिटीज, सेल्स, परचेस रिटर्न हे सगळे येतात. तर मग या हिशोबाने जर आपण पाहिलं तर या ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्या समोर जी ट्रायल बॅलन्स आहे याच्यामध्ये आपण बरीचशी काल चर्चा केली होती. उगा एक दोन आयटम मला वाटते राहिले होते काय किंवा झाले पण असावेत कदाचित. रिटर्न आउटवर्ड्स बद्दल बोलणं राहिलं होतं आपलं. रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय? परचेस खरेदी परत, परचेस रिटर्न. तर परचेसचा अकाउंट जर डेबिट बॅलन्स दाखवते तर परचेस रिटर्नचा अकाउंट काय दाखवणार? क्रेडिट बॅलन्स दाखवणार. ठीक आहे. तर हे प्रश्न नियर अबाउट संपला होता. कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही तुमचा माईक ओपन करायचा आणि बोलायला सुरुवात करू शकता. बिलकुल प्रश्न विचारा. हा, बोला. हॅलो. डेबिटर्स नाही. हे स्पेलिंग काय असते? डेटर्स असते. बी असते पण बी काय होते? सायलेंट असते. डेटर्स काय म्हणायचे याला? मराठीत लिहून दाखवतो. डेटर्स. ठीक आहे. हे जे बी आहे ना, बी कसं असते? सायलेंट असते. आपण उच्चार करायचा नाही त्याचा. डेटर्स. ठीक आहे. आणि हे कशापासून शब्द बनते? डेट्स. हे जे बी आहे डेट्स, याला काय म्हणायचं? डेट्स. ठीक आहे. डेट्स म्हणजे काय? कर्ज. ठीक आहे. मग डेटर्स म्हणजे काय? लोकांकडनं आपले पैसे येणं असतात. लक्षात घ्यायचं. डेटर्स म्हणजे काय? असे लोक ज्यांच्याकडनं आपले पैसे येणार आहेत. ठीक आहे. मग राम नावाच्या व्यक्तीकडनं आपले पैसे नाहीत, श्याम नावाच्या व्यक्तीकडनं आपले पैसे नाहीत, तर रामचे खाते, श्यामचे खाते हे पर्सनल अकाउंट्स मध्ये येतात. पर्सनल अकाउंट मध्ये येतात पहिली गोष्ट तर. आणि मग त्यांच्याकडनं आपले पैसे येत नाहीत म्हणजे आपले पैसे लोकांकडे आहेत. ठीक आहे. आपले पैसे लोकांकडे जमा आहेत, ते आज ना उद्या आपल्याला मिळणार आहेत. म्हणून डेटर्सचा समावेश संपत्तीमध्ये केला जातो. असे सगळे पर्सनल अकाउंट काय केले जातात? एक तर सन्ड्री क्रेडिटर्स, ज्यांना आपण पैसे देणं लागतो ते पर्सनल अकाउंटचा ग्रुप केला जातो, सन्ड्री क्रेडिटर्स. ठीक आहे. मग आपण त्या लोकांना पैसे देणं लागतो, याचा अर्थ आपल्यावर त्यांचं कर्ज आहे म्हणजे लायबिलिटी आहे. ठीक आहे. म्हणून सन्ड्री क्रेडिटर्सचा समावेश लायबिलिटी मध्ये होतो. आणि डेटर्स जे असतात ते डेटर्स म्हणजे आपले पैसे लोकांच्या अंगावर आहेत. ठीक आहे. आपलं कर्ज लोकांवर आहे, त्यांनी आपल्याला पैसे आणून द्यावं. म्हणून सन्ड्री डेटर्सचा समावेश संपत्तीमध्ये केला जातो, करंट असेट्स मध्ये केला जातो. अजून काही? हॅलो. बाकी कोणी विद्यार्थी आहेत का? कोणाला काही? ऋण म्हणजे आपले पैसे येत नाहीत त्या लोकांकडनं. मराठीमध्ये मलाही कन्फ्युज होते. आपले पैसे, समोरचा एक माणूस आहे, आपले पैसे त्याच्याकडून येणं आहेत. ऋणको होते, बरोबर. आणि ज्याला देणं लागतो तो धनको, बरोबर ना? आपण ज्याला पैसे देणं लागतो तो आपला धनको आणि ज्याच्याकडून आपण पैसे घेणं लागतो तो आपला ऋणको म्हणजे डेटर.
ठीक आहे, ऋणको म्हणजे डेटर. हा, अजून बाकीचे विद्यार्थी आपला माईक ऑन करून प्रश्न विचारायचे असतील विचारू शकतात. हा, हॅलो, कोणी नाही का फोनच्या समोर प्रश्न वगैरे विचारायला? लांबाडे, गोविंदा परमेश्वर, ऋषिकेश बारड, अभय खडसे, अंजली येवले, दीक्षा ठोंबरे, दीक्षिता जाधव, गायत्री भोयर. कोणीच नाहीये फोनच्या समोर. माईक ऑन करा आणि बोलू शकता तुम्ही. कोण बोलते? गायत्री का? ठीक आहे, या ठिकाणी बघा अजून काही नवीन आयटम आलेले आहेत. हा प्रश्न आपल्या समोर आहे 9.2 चा. हे मला वाटतं याच्याबद्दलही चर्चा सुरू होती काल. बिल्डिंग मशिनरी बद्दल चर्चा झाली होती. तर या ठिकाणी आपण लास्ट कडनं आयटम्स घेऊ. हे पण जवळपास होत आला होता आपला. तर हे लास्टचे जे दोन आयटम आहेत, कुठले तर डब्ल्यू आणि एक्स 25 आहेत टोटल आयटम. बँक बॅलन्स ऍज पर पासबुक नुसार दिसणारी शिल्लक किती आहे? 10,000 रुपये. आपण ज्याला बँकेतील रोख शिल्लक असं म्हणतो ती आहे 10,000 रुपये. मग बँकेत जमा असणारे पैसे आपले काय? 10,000 रुपये आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा कोणता आहे? बँक बॅलन्स ऍज पर कॅशबुक 18,000 रुपये. ठीक आहे. तर आता या ठिकाणी दोन दोन शिल्लक आपल्याला दिसत आहेत. कुठल्या? कॅशबुक नुसारच्याच आपल्याला दोन शिल्लक या ठिकाणी दिसत आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकते. बरोबर आहे ना? कोणती बॅलन्स घ्यायची? दोन्ही पण कॅश बॅलन्स ऍज पर पासबुक आणि बँक बॅलन्स ऍज पर कॅशबुक. मे बी या ठिकाणी चूक असू शकते एखाद्या वेळेस. ओके. तर मग आता पासबुक मध्ये समजा एखादा व्यवहार नोंदवायचा राहिला असेल, हे आपल्याला शिकायचंच आहे. लक्षात घ्या मी काय सांगलो. लास्टचे दोन जे ट्रान्झॅक्शन मी सांगतोय तुम्हाला, आता दोन्हीचा अर्थ काय? पासबुक नुसार दिसणारी शिल्लक आणि दुसऱ्याचा अर्थ आहे कॅशबुक नुसार दिसणारी शिल्लक. कॅशबुक कॅशबुक आपल्या हातात असते, आपल्याकडे असते. बरोबर. म्हणून आपण आपले रेकॉर्ड ठेवायलो. तर आपल्या रेकॉर्ड नुसारच आपल्याला शिल्लका लिहायच्या. म्हणजे 18,000 रुपये जे आहे ते आपल्याला लिहावं लागेल आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये आणि बॅलन्स शीट मध्ये सुद्धा. आणि जर गरज वाटली, जर हे 10,000 जे दिसत आहेत पासबुक नुसारचे, मग ह्या 18,000 आणि 10,000 मध्ये फरक दिसतोय. ठीक आहे. तर हा फरक मिटविण्याकरिता बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आपल्याला तयार करावं लागू शकते. ठीक आहे. पण आता सध्याला काय करायचं, जे बँक बॅलन्स ऍज पर कॅशबुक आहे तेच आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये घ्यायचं असते. आपण पाहू पण शकता, समोर दिलेलं पण आहे. या ठिकाणी तो मुद्दा दिलेला दिसतोय बघा, बँक बॅलन्स 18,000 रुपये. ठीक आहे, 18,000 रुपये. तर असं हे ट्रायल बॅलन्सचे प्रश्न आहेत, एकदम सोपं असते. तुम्हाला जो जे पॉइंट मी लक्षात ठेवायचे जे सांगितलं ते. अजून काही प्रश्न आहे का कोणाला याच्याबद्दल? हॅलो हॅलो, प्रश्न विचारू शकता. आज मी जास्त वेळ घेणार नाही, मी नाही बोलणार, तुमच्याकडून अपेक्षा आहे. एकेकाला एकेकाला विचारत राहतो. विवेक वंजारे आहे का? विवेक वंजारे, स्वतःला अनम्यूट करा आणि मी प्रश्न विचारतोय. नाही वाटतं विवेक वंजारे नाहीये वर्गात, गेला. तेजस्विनी रामदास आहे का? अनम्यूट करा स्वतःला. तेजस्विनी रामदास, माईक चालू करा आणि बोलू शकतात तुम्ही. कोण? ममता कोठाळे का? कोण बोलतोय?
एक्सपेन्स आहे ना तो. काय तिथं क्लिअर कट लिहिलंय ना, खर्च. एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च, प्रवास खर्च. आणि खर्च कुठे येणार? ऑब्व्हियसली डेबिट बाजूलाच येणार ट्रायल बॅलन्सच्या. कारण सर्व खर्चांचे खाते काय होत असतात? नावे होत असतात. ठीक आहे. अजून आता हे बिल्स पेएबल आहे बघा, मी हायलाइट करून दाखवतोय. बिल्स पेएबल आहे, बरोबर ना? जास्त मोठा झाला. बिल्स पेएबल म्हणजे काय? आपण लोकांना लिहून दिलेले असतात. समजा मी तुम्हाला लिहून द्यायलो, मी आजपासून 90 दिवसानंतर तुम्हाला 500 रुपये देईल तुम्हाला. ठीक आहे, मी 500 रुपये देईन असं मी तुम्हाला लिहून दिलं. याचा अर्थ काय होतो? मी तुम्हाला विनिमय विपत्र लिहून दिलेलं आहे, बरोबर ना? मग त्या हिशोबानुसार मी 90 दिवसानंतर तुम्हाला 500 रुपये दिले पाहिजे, देणं लागतो मी, बरोबर आहे? म्हणजे माझी काय झाली? ती जबाबदारी झाली, लायबिलिटी झाली. मग मी 90 दिवसानंतर देणारच तुम्हाला पैसे. देईल का नाही देईल आज रोजी माहित नाही, पण समजा आज रोजी देणं लागतो, म्हणून ही आपली लायबिलिटी असते 6,260 रुपये. हे बिल्स पेएबल म्हणजे एक प्रकारचं क्रेडिटर्स असतात. ठीक आहे, एक प्रकारचे क्रेडिटर्स असतात, लायबिलिटी असते, म्हणून त्यांचा समावेश जमा बाजूवर केला जातो. ठीक आहे, ही जमा बाजू आहे, ही नावे बाजू. ओके. आणि बिल्स पेएबल त्याच्या विरोधात, बिल्स पेएबलच्या विरोधामध्ये काय असणार? अपोजिटला बिल्स रिसिवेबल असणार. ठीक आहे, तर बिल्स रिसिवेबल या प्रश्नामध्ये दिलेलंच नाहीये, त्यामुळं बिल्स रिसिवेबलचा समावेश उत्तरात नाही. तर बिल्स रिसिवेबल म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीकडून आपले पैसे येणं आहेत. ठीक आहे, आपला एखादा ऋणक आहे, तो काय म्हणतोय? मी आज पैसे देत नाही, मी तुम्हाला वचन चिठ्ठी लिहून देतो की 1 महिन्यानंतर तुम्हाला मी पैसे देईल. ठीक आहे, तर ते झालं बिल्स रिसिवेबल झालं. त्यानं आपल्याला वचन चिठ्ठी लिहून दिली, म्हणजे आपल्याला आज ना उद्या पैसे मिळणार आहेत, बरोबर ना? म्हणून ते बिल्स रिसिवेबल होते आणि त्याचा समावेश असेट बाजूमध्ये केला जातो. ठीक आहे, अजून पुढं हा डब्ल्यू आणि एक्स नंबरची. ओके. बघा, पहिली गोष्ट आपल्याला काय समजून घ्यायचंय, आपण कॅशड बँक नावाचा एक ट्रान्झॅक्शन पाहत असतो, बरोबर? ठीक आहे, कॅशड बँक, याला मराठीत काय म्हणायचं? बँकेतील शिल्लक, बरोबर? आता बँकेतील शिल्लक दोन अमाऊंट आपल्याला दिसायला तिथं, बरोबर ना? दोन अमाऊंट दिसत आहेत. एक्स मध्ये काय म्हणते, ते डब्ल्यू मध्ये काय म्हणते? पासबुक नुसार दिसणारी बँकेतील शिल्लक. आणि एक्स मध्ये काय म्हणते? कॅशबुक नुसार दिसणारी शिल्लक. हा, तर आता याच्यावर आपण बोलू. हे आता याच्यावर एक प्रकरण आहे अख्खा आपल्याला. त्याला काय म्हणतात? बँक जुळवणी पत्रक किंवा बँक मेळपत्रक म्हणतात. तुम्ही ऐकलेलं असेल कदाचित, बरोबर आहे ना? हा, 11वीला झालेलं असेल कदाचित. हा, तर थोडं बोलणं प्लीज. हा, बँक मेळपत्रक ती कशासाठी असते? अरे पोरीवा, आवाज तुमचा. तर आपण बँकेमध्ये पैसे भरतो, पैसे काढतो, कोणाला चेक देतो किंवा लोक आपल्याला चेक आणून देतात, बरोबर आहे ना? तर असं जे तात्काळ बँकेमार्फत व्यवहार होत नाही. समजा मी आज रोजी तुम्हाला चेक दिला, तुम्ही आजच्या आज नाही जमा केला, 2 दिवसानं 8 दिवसानं जाऊन तिथं जमा केला, ठीक आहे ना? तर काय होते? पैसे आज कटले का? चेक मी तुम्हाला आज दिला, तर माझ्या खात्यातून पैसे आज कमी झाले का? नाही झाले. तुम्ही 8 दिवसानंतर जेव्हा बँकेत चेक घेऊन जाता, तेव्हा ते पैसे कट होणार आहेत, बरोबर? तर मग असे जे ट्रान्झॅक्शन राहतात, आपल्याला न माहित होता बँकेनं काही चार्जेस आपल्या खात्यामधून कापले, किंवा आपल्याला माहित न होता एखाद्या ग्राहकानं आपल्या खात्यामध्ये पैसे आणून भरले, अशा व्यवहारांमुळे काय होते? किंवा बँकेनं आपल्या खात्यावर व्याज दिलं, ठीक आहे, म्हणजे आपल्या रकमेत वाढ झाली. तर अशा ट्रान्झॅक्शन्समुळे काय होते की बँकेतील रोख आणि पासबुक नुसार दिसणारी रोख आणि कॅशबुक नुसार दिसणारी रोख यामध्ये फरक येतो. जो फरक इथं दिसतोय, पासबुक नुसार किती दिसायली? 18,000 रुपये, आणि कॅशबुक नुसार किती दिसायली? 10,000 रुपये. ठीक आहे, मग दोन्हीमध्ये जो फरक आला, तो फरक अशा ट्रान्झॅक्शनमुळे येऊ शकतो, मी जे सांगितलं ते तुम्हाला. तर हा फरक आता समजा एका सेकंदाकरिता, सॉरी,
एका सेकंदाकरिता कॅशबुक आणि पासबुक, ठीक आहे, कॅशबुक आणि पासबुक दोन्हीनुसार 10,000 रुपये शिल्लक होती. पहिल्या बँकेतील शिल्लक किती होती? 10,000 रुपये होती समजा. मग काय झालं, मी एक धनादेश बँकेमध्ये पाठवला. एक 8,000 रुपयाचा धनादेश मला कोणीतरी माझ्या ग्राहकांना दिला होता आणि तो धनादेश मी बँकेमध्ये पाठवला. आता माझ्या हिशोबानुसार बँकेत किती रक्कम जमा झाली? 18,000, बरोबर ना? पण आता त्या धनादेश मी आज रोजी बँकेत जमा केला आणि बँकेत काय तात्काळ माझ्या खात्यात पैसे येतात का? नाही येत. ग्राहकाच्या खात्यातून पैसे कपात करून आपल्या खात्यात पैसे जमा व्हायला म्हणजे क्लिअरिंगला एखादा दिवस लागतो, कमीत कमी 1 दिवस लागतो, कधी कधी 2, 4, 5 दिवस सुद्धा लागतात. ठीक आहे. तर मग आता तो चेक जमा व्हायला 8 दिवसाचा वेळ लागला. तोपर्यंत पासबुकनुसार किती पैसे दिसणार? 10,000 रुपये दिसणार. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या खात्यातून म्हणजे ज्यानं मला चेक दिलेला आहे त्याच्या खात्यातून माझ्या खात्यामध्ये 8,000 रुपये रक्कम येत नाही तोपर्यंत पासबुकवर किती दिसणार रक्कम? 10,000 रुपयेच दिसणार. परंतु मला माहितीये की ते धनादेश आज ना उद्या पैसे मिळणार आहेत, बरोबर? म्हणून माझं बुक किती रक्कम दाखवायले? 18,000, बरोबर ना? तर असा डिफरन्स येतो दोन्ही रकमांमध्ये, 10,000 आणि 8,000. मग असा डिफरन्स येतो. मग आता हे झालं इथपर्यंत मर्यादित. तर मग आपण आपल्या बुक्समध्ये आपल्या तेरीस पत्रकामध्ये कोणती रक्कम नोंदवायची? आपण आपल्या तेरीस पत्रकात कोणती रक्कम नोंदवायची जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तर आपल्याच पुस्तकानुसार आपण रक्कम नोंदवायची. ठीक आहे, आपल्याच पुस्तकानुसार. हे पासबुक म्हणजे कोणाचं आहे? बँकेचं आहे, बरोबर? आणि आपलं पुस्तक कोणतं आहे? कॅशबुक आहे, बरोबर? मग आपण आपल्या पुस्तकानुसार नोंद घ्यायची आपल्या हिशोबानुसार. मग ती नोंद या ठिकाणी घेतलेली आहे 18,000 रुपये. ठीक आहे. 18,000 का घेतली? कारण आपल्याला माहिती आहे आपण 8,000 रुपयाचा चेक बँकमध्ये पाठवलेला आहे म्हणून पहिले 10,000 आणि हे 8,000 असे किती जमा होणार आहेत आपल्या खात्यात? 18,000 जमा होणारच आहेत. ठीक आहे, आपल्या हिशोबानुसार. म्हणून आपल्या हिशोबानुसार आपण इथं 18,000 घेतलेले आहेत. आणि बँकेच्या हिशोबानुसार जे 10,000 दिसत आहेत ते काय होणार आहेत? जेव्हा तो चेक जमा झाला बँक खात्यात की किती दिसणार आहेत मग ते पैसे? ते पण 18,000 रुपये दिसणारच आहेत, बरोबर ना? या हिशोबानुसार बँक बॅलन्स जे ते आपल्या कॅशबुक मध्ये जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी लिहिलेलं आहे. समजा या उलट असतं, पासबुक नुसार 10,000 रक्कम दिसते आणि कॅशबुक नुसार 8,000 रक्कम दिसते, कमी दिसते. कॅशबुक नुसार आपल्या पुस्तकानुसार कमी दिसते, तर हीच रक्कम आपण घेतली असती कॅशबुक नुसारचीच, ती कमी असो नाहीतर जास्त असो. आता समजते का? हॅलो, हा. तर काय लक्षात ठेवायचं? बँक बॅलन्स जे असते ते कॅशबुक नुसारच आपल्याला तेरीस पत्रकात किंवा बॅलन्स शीट मध्ये घ्यायचं असेल. अजून कोणी? एल इन्शुरन्स ना? हेच म्हणते ना? हॅलो, हा मी हायलाइट केलं तेच म्हणते ना? बर, ओके. आता मी हायलाइट जे केलं ते इन्शुरन्स आहे बघा. आपण आपल्या दुकानाचा अग्निविमा काढतो, बरोबर आहे? अग्निविमा म्हणा त्याला किंवा आगोप पण म्हटल्या जाते मराठीमध्ये. ठीक आहे, तर तो आपला खर्च आहे. इन्शुरन्स म्हणजे खर्च आहे. जसं सॅलरी, वेजेस, कार्टेज हे आपले खर्च आहेत, तसं विमा पण एक प्रकारचा आपला खर्च आहे, बरोबर ना? तर तो आपण ट्रायल बॅलन्स मध्ये नावे बाजूला लिहिला पाहिजे. मग कोणता? एम नंबरचा ना, वेजेस. हा, तर वेजेस म्हणजे काय? मजुरी, सिम्पली. वेजेस म्हणजे मजुरी. आपल्या कारखान्यात म्हणा, आपल्या व्यवसायात म्हणा, जे मजूर कामाला आहेत त्यांना जे पगार आपण देतो त्याला वेजेस म्हटलं जाते. ठीक आहे. आणि जे कारकून, शिपाई,
किंवा मॅनेजर, अकाउंटंट यासारखे कर्मचारी जे कामाला येतं त्यांना जे पगार देतो त्याला आपण वेतन म्हणतो. ठीक आहे, वेतन किंवा पगार म्हणतो आणि त्याला इंग्रजीत काय म्हणायचंय? सॅलरी म्हणायचं. ठीक आहे. आणि मजुरी म्हणजे काय? तर वेजेस. ठीक आहे. हा, आता दोन्ही पण आता फक्त नाव भिन्न आहेत, त्याचं स्वरूप एकच आहे. म्हणजे काय, आपण कोणाकडून काही काम करून घेतलं तर त्याला मजुरी द्यावी लागते, नाही तर वेतन द्यावं लागते. बरोबर आहे. त्याला त्याचा मोबदला जो द्यावा लागतो त्याला आपण वेतन किंवा मजुरी असं म्हणू शकतो. सॅलरी ऑर वेजेस. ठीक आहे. अजून पुढे चला. कोणीही प्रश्न विचारू शकता. आपण अनम्यूट कर. नाही का? अंकुशकर कोण आहे? विनय अंकुशकर आहे का? विनय अंकुश, हा बोला गोविंदा. मला वाटते मोबाईल चालू करून बाजूला राहून जाते सगळे. बोला. हा, अंजली परांडे. कोण बोललेले? अंजली परांडे का? अरे गोविंदा, तो आवाज बंद कर. हॅलो, कोणाला काही प्रश्न नाही तर आता मी प्रश्न विचारतो. हा, एक दोन प्रश्न विचारतो. दीक्षा ठोंबरे कोण आहे? चला, आवाज सुरू करा. तुमचा माईक ओपन करा. पार्टिसिपेंट्स कॅमेरा सुरू करा. चला, आपला क्लास संपला असं समजून घ्या. कारण तुम्हाला 7ला लेक्चर असते गजबे सरांचं. कॅमेरा ऑन करा आपल्या सगळ्यांचा. मला एकही नाही दिसायला कोणी कॅमेऱ्याच्या समोर. कुणाल शृंगारे, सौरभ कांबळे, शुभ्रता ढोरे. श्रेया सोळंके कोण आहे? कल्याणी गावंडे, दीक्षिता जाधव, करीना भगत. दीक्षिता जाधव आहे का? हा, आहे ऑनलाईन. रोशनी चारकोड, सिमरन शेख, लांबाडे, सुर्वे. अजून खडसे, अभय खडसे, पल्लवी ठाकरे, दीक्षा ठोंबरे. व्हिडिओ नाही येते. गायत्री भोयर, विवेक वंजारे, कल्याणी राऊत, मिंटू राठोड. कोणाचाच व्हिडिओ यायला नाही. म्हणजे कॅमेऱ्याचे समजा नाही येत क्लासला, असं समजायचं का? आरती सोळंके, ममता कोठाळे. हा का? मग दिसेना काऊन? मयूर पागरूट का काय नाव आहे यांचं? हे आहे. गायत्री जाधव आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. ज्यांना बसायचं असेल ते बसत जा. कल्याणी गावंडे हात यायला आहे, व्हिडिओ येत नाही. जय आळणे आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, तुम्ही गजबे सरांचा क्लास थोड्या वेळानं अटेंड करू शकता. उद्यापासून आपण नवीन एखादा पॉईंट सुरू करू. हा, ठीक आहे. आणि काही प्रश्न असले तर व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये विचारू शकता. जयकृष्ण धोटे आहे. हा, येवले बोला. अंजली येवले. बोलायचे का काय? अंजली येवले. हा, बरोबर. ठीक आहे, अंजली येवले. काय आवाज नाही यायला. ठीक आहे, चालेल. आहे पण हात ते दाखवायले. ओके, काय हरकत नाही. गजबे सरांचा करा मग लेक्चर अटेंड. उद्या एखादा नवीन टॉपिक सुरू करू. ठीक आहे, थँक्यू. हा.